विश्वास जर त्या देवावरती ठेवला ना तर भगवान परमात्मा त्याचे सगळं काही त्या भक्ताला देऊन टाकतो. सगळं काही धर्म अर्थ काम मोक्ष हे 4 पुरुषार्थ त्या भक्ताला देऊन टाकतो. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम या 3 शक्ती सुद्धा त्या भक्ताला देऊन टाकतो. श्री गुण औदार्य ऐश्वर्य ज्ञान वैराग्य ह्या सगळ्या गोष्टी त्या भक्ताला देऊन टाकतो. फक्त त्याची देवावरती विश्वास असला पाहिजे. सगळा सत्तेचा मालक होतो तो कोण? ज्याचा देवावरती विश्वास आहे तो. फक्त विश्वास त्याच्यावरती ठेवा. कारण तो देव एवढा उदार आहे की त्यांनी 18 विश्व असणाऱ्या सुदाम देवाला सोन्याची नगरी करून दिली. ध्रुव बाळाला ध्रुवपद मिळवून दिलं. एवढा उदार आहे. पण देवाचा स्वभाव सुद्धा असा आहे. घेसी तेव्हा देसी ऐसा असशी उदार. दिल्या घेतल्याशिवाय कुणाचं काम करत नाही ते. एवढं चॅप्टर पण आहे. दिल्या घेतल्याशिवाय कुणाचं काम करत नाही. अगोदर आपली भक्ती पाहते, आपलं मन किती साफ आहे हे बघते, आपण त्याची सेवा किती करतोय अगोदर हे बघते, नंतर त्या भक्ताला देते. पण आपण जर भक्ती करतो ना त्या देवावरती आपला विश्वास असला पाहिजे. विश्वास किती महत्वाचा आहे ऐका दादा. भागवतामधलं गोड उदाहरण आहे. सर्वांच्या परिचयाचं आहे. फक्त विश्वास पटवून सांगते तुम्हाला. ज्या वेळेस गंगापुत्र विश्वामित्रांनी शपथ घेतली होती सूर्य अस्ताला जाईपर्यंत एकही पांडव या पृथ्वीतलावरती राहणार नाही. गंगापुत्र विश्वामित्रांची शपथ ती काय सर्वसामान्य माणसाची नव्हती. जी घेणार ती पूर्ण होणारच. पण जगाच्या मालकीला राहावे ना. विश्वाचा मालक पहाटेच्या वेळेला अर्जुना जाऊन उठवतोय. ए अर्जुना अरे उठ. अरे तुला माहित नाही का काय देवा. अरे विश्वामित्रांनी शपथ घेतली उद्या सूर्य अस्ताला जाईपर्यंत एक सुद्धा पांडव या पृथ्वीतलावरती राहणार नाही. देवा माहिती आहे मला. अरे मग तुला झोप लागलीच कशी. मला सांगा जर आपल्याला कळालं उद्या आपलं मरण आहे आज आपल्याला झोप लागेल का? नाही लागणार. पण अर्जुन त्या ठिकाणी गाढ झोपेत आहे. भगवान त्या अर्जुनाला विचारतात का रे अर्जुना तुला माहिती आहे उद्या तू मरणार आहे तरी सुद्धा तू झोपला का? अर्जुनाचं उत्तर आहे का? अर्जुन म्हणतो देवा मला जिवंत ठेवणारा जर जागी असेल तर मला जागरण्याची काय गरज आहे. देवा साखर झोपेची वेळ आहे झोपू द्या मला. पण जगाच्या मालकाला राहावे ना. द्रौपदीला घेतलं आणि सांगितलं चला आपल्याला एक कार्य करायला जायचंय. द्रौपदीला सांगितलं ज्या ठिकाणी भीष्माचार्य तपश्चर्या करतात त्या ठिकाणी बांगड्यांचा आवाज जाऊन तू कर. द्रौपदी ताई गेली आणि भीष्माचार्यांच्या ठिकाणी जाऊन बांगड्यांचा आवाज केला आणि आशीर्वाद दिला. सौभाग्यवती भव. भीष्माचार्यजी हा आशीर्वाद ह्या जन्माचा का पुढच्या जन्माचा? कोण आहेस तू विचारलं तर डावून. पांडवांची पत्नी द्रौपदी आहे मी. द्रौपदी तू आहेस? अगं मला वाटलं दुर्योधनाची पत्नी असेल म्हणून आशीर्वाद दिला. मग का हो भीष्माचार्यजी हा आशीर्वाद खोटा ठरेल? अजिबात नाही. हा आशीर्वाद खोटा ठरणार नाही. पण मला सांग द्रौपदी हे तुझं डोकं नाहीये. तुला पाठवलं कोणी माझ्याकडे? कारण या जगामध्ये फक्त एकच चतुर आहे तो म्हणजे कृष्ण आहे. कोणी पाठवलं तुला माझ्याकडे? म्हणे आहे एक माझा गडी. डोक्यावर मोरपीस धारण करतो, खांद्यावर कांबळी घेतो, आहे माझा एक गडी. म्हणे कुठे आहे ना म्हणे बाहेर उभा आहे. भीष्माचार्य गेले पळत आणि देवाला सांगितलं देवा मला माहिती आहे तुमच्यासारखं चतुर या जगात कोणी नाही. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा मनी धन्य तुझी विठोबा. तुझ्यासारखं चतुर नाही देवा मला माहित होतं. पण देवा माझी सुद्धा एक अट आहे. म्हणे काय? ज्या वेळेस माझ्या शेवटच्या क्षणाला मी श्वास घेत राहीन ना देवा त्या क्षणाला तू मला दर्शन दिलं पाहिजे. ठीक आहे मी तुला दर्शन देईन. अट मान्य केली. त्या ठिकाणी पांडवांचा विजय झाला. बाणांच्या शय्यावर पडलेले भीष्माचार्यजी त्या ठिकाणी देवाचं नामस्मरण करत बसले होते. सासों की माला पे सिमरू में पिकाना सासों की माला पे सिमरू में पिकाना प्रेम पियाला जब से पिया है प्रेम पियाला जब से पिया है दिल का है हाल दिल का है हाल.
आपल्या मनातलं दुःख त्या देवाला रडून सांगा, मन हलकं होईल तुमचं. एवढंही नाही जमलं तर जा आळंदीला, ज्ञानोबरायांच्या समाधीवरती डोकं ठेवून रडा. अरे त्या माऊलींनी, त्या ज्ञानोबरायांनी जी जगाची माय बनली, त्यांच्यासारखं दुःख जगामध्ये कोणी सोसलं नाही. ते दुःख जाणून घेतील तुमचं. फक्त जा आणि त्यांना विश्वासाने सांगा. संतांवरती विश्वास ठेवा आणि देवावरती विश्वास ठेवा. संतांनी का विश्वास ठेवा? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आमचा अनुभव आहे संतांची पायी हा माझा विश्वास, म्हणून सर्व भावे दास झालो त्यांचा. त्यांच्यावरती तुम्ही विश्वास ठेवा. एक संत होऊन गेली, लहानपणात 5 वर्षाचं वय, सुंदर भजन करायच्या, सगळं समाज त्या ठिकाणी कौतुक करायचं, सुंदर भजन करायच्या. पण ज्या वेळेस त्या लग्नाच्या वयाला आल्या त्यावेळेस तोच समाज मीराबाईंना नावं ठेवू लागला. राजाची मुलगी भजन करते, हिला काय कळतं की नाही, हिला काय डोकं की नाही, अरे पात्रता नसावी अशा लोकांनी मीराबाईंना बोलावं. पण मीराबाईंचा स्वभाव होता, कोणी किती जरी बोललं तरी इकडून ऐकून इकडून सोडून ऐकूनच नाही, कुणाचं मनामध्ये घ्यायचं नाही. कारण हे जग किती जरी आपण चांगलं त्या ठिकाणी गायलो, जगामध्ये राहिलो तरी जग नावं ठेवतंय. आणि आपण आपल्या मनाला समजून सांगायचं, जग जर आपल्याला नावं ठेवत असेल ना, तरी बाबा तुझी कुठेतरी प्रगती होते म्हणून तुला लोक नावं ठेवतात. मनाला समजून सांगायचं. मीराबाई त्या ठिकाणी मनाला समजून सांगत होत्या, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही, फक्त देवाचं चिंतन. माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद, माझ्या मनाला गो छंद, माझ्या मनाला गो छंद, माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद, माझ्या मनाला गो छंद, माझ्या मनाला गो छंद. नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद गोविंद, माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद छंद. माझ्या मनाला गो छंद. नित्य गोविंद गोविंद देवाचं नित्याने भजन करत होत्या. पण ज्यावेळेस समाज मीराबाईला बोलतोय, नावं ठेवतोय, त्यावेळेस राणाजींना हे पाहवलं नाही. राणाजी म्हणतात, जा मीराबाईला सांग, एकतर प्राण सोड नाहीतर देवाचं भजन सोड. विषाचा प्याला दिला पण देवावरती विश्वास होता की भगवान परमात्मा माझं रक्षण करणार आहे. कारण मागे पुढे उभा राहे संभाळीता, आलिया आघात निवाराया. भक्तांवरचं जर संकट आलं तर तो भगवान परमात्मा धावून येतोय. गटागटा विषाचा प्याला घेतला आणि धरणीवरती पडल्या. विषाचा प्याला घेतला पण त्यावेळेस राणाजींना कळालं आपल्या हातून चूक घडली. कृष्ण नामाचा उच्चार मीराबाईच्या कानात केला आणि मीराबाई उठून उभ्या राहिल्या. उठून उभ्या राहिल्या मीराबाई सुंदर त्या ठिकाणी देवाचं स्मरण करू लागल्या. ऐसी लागी लगन, लागी रे लागी रे लागी रे लागी रे लागी रे लागी रे लागी, लागी लगन मेरा हो गई मगन. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. ओ तो गली गली हरि गुण गाने लगी. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. राणा ने विष दिया मनोमृत पिया. सारे धरे दा पदा पग पग रे ग सारे नि सा धनी पद नि सा पद नि सा पद नि सा 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 नि सा 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 नि सा रे रे सा सा नि सा ग ग सा सा नि सा रे रे नि सा ग ग नि सा ग ग रे मा 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 पा 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 दा 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 नि नि सा नि दा. प्राणा ने विष दिया मनोमृत पिया. मेरा सागर में सरिता समाने लगी. बैठी संतों के संग रंगी मोहन के रंग. मेरा प्रेमी प्रीतम को मनाने लगी. और तो गली गली हरि गुण गाने लगी. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. वो तो गली गली हरि गुण गाने लगी. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन.
होता देवावरती, विश्वास होता देवावरती मीराबाईंचा, म्हणून केसाला सुद्धा धक्का लागला नाही. विश्वास पाहिजे त्या देवावरती ज्या मालकाची आपण सेवा करतो. म्हणून निष्काम निश्चळी विठ्ठली विश्वास, पाहू नये आस अनेकांची, इतरांची वाट पाहू नका, फक्त देवावरती विश्वास ठेवा, संतांवरती विश्वास ठेवा. का? कारण संत एकमेव असे आहेत की ते फक्त आपलं हित बघतात. आपलं हित कशात आहे? हित ते करावे देवाचे चिंतन, करोनिया मन शुद्ध भावे. आपलं हित त्याच्यामध्ये आहे. पण वाढावे संतान आणि गृही व्हावे धनधान्य. आपलं हित आपण संसारामध्ये बघतो, पण संसाराच्या अपेक्षामध्ये आपण किती जरी हित पाहिलं दादा, तरी सुद्धा ते आपल्याला समाधान प्राप्त होत. पण देवाच्या नामामध्ये जर आपलं हित पाहिलं तर नाम तुझे घेता देवा होई समाधान. देवाचं नाम घेतलं की जीवाला समाधान भेटते. संसारात किती जरी समाधान शोधलं महिला मंडळ पुरुष वर्ग, तरी समाधान आहे का? नाहीये संसारामध्ये. कुणाकुणाला वाटतं संसारात सुख नाहीये? हा, जरा मोठ्याने बोलायचं बरं का. कुणाकुणाला वाटते संसारात सुख? जेवण केलं असेल तर अजून जोरात बोला. संसारात सुख, संसारात सुख. संसारात सुख, अजून मोठ्याने. संसारात सुख. माझा किती जोरात आवाज येतोय. संसारात सुख सोडायचा, संसारात सुख सुद्धा नाही आणि सोडायचा सुद्धा नाहीये. जेव्हा माणूस एकटा जीव आणि सदाशिव असतो का, तेव्हाच खरा सुख. पण जास्त दिवस आपले घरचे ठेवत नाही आपल्याला. म्हणजे काय करतात? आपलं सावधान लग्न लावतात आपलं. मग एका पाय, दोन पायाचे दोन पाय अजून वाढतात. किती पाय झाले? 4 पायाचं काय असतं? तुम्ही घरी जाऊन विचार करा, मी काही तुम्हाला सांगणार नाही. 4 पायाचं तरी सुद्धा संसाराचा गाडा व्यवस्थित चालत नाही. 4 पायाचे अजून 2 पाय होतात. आता किती पाय झाले? 6 पायाचं काय असतं? हा, लाकडाला पोखरतो पण कमळाच्या देठात तो अडकून बसतो. तो भुंगा जैसा भ्रमर वेदी कोडे, भल तैसे काष्ट कोरडे, परी कळिके माझी सापडे कोवळीये. माऊली सांगतात, लाकडाला पोखरणारा भुंगा कमळाच्या देठामध्ये तो अडकून बसतो. त्या भुंग्यासारखी अवस्था होते. घरात गेलं की बायकोची भंगभंग, बाहेर आलं की त्याची किरकिर चालूच असते. तशी संसारात अवस्था होते. माऊली सांगतात, अरे अवगुण टाकून दे, त्या पांडुरंग विठ्ठल रुक्माई त्या विठ्ठलाच्या पायाजवळ रस घे, जीवनाचा उद्धार होईल तुझ्या. 2 पायाच्या भ्रमराला माऊली समजून सांगतात, पण ऐकत नाही हो माणसं. 6 पायाचा असतो तो भुंगा, तरी संसारात सुख. 6 पायाचे अजून 2 पाय वाढले, हम दो. आपण इथपर्यंतच थांबू. आता 8 पायाचं काय असतं? हा, महिला मंडळ पुरुष वर्ग, काय असते 8 पायाचं? तुमच्या घरामध्ये घर करते का कोपऱ्याला कोणी? त्याला आपण कोळी म्हणतो, कोणी काय काय म्हणतं, ज्याच्या त्याच्या भाषेत असते. भाषा पण अशी एवढी विचित्र असते ना. आम्ही एकदा गेलो सातारा भागामध्ये, असं दीदींसोबत गेले आणि दीदींची कथा सुरू होती, पण आम्हाला वेगळ्याच्या ठिकाणी जेवायला नेलं. तिथे कपाचा दांडा जर मोडला तर त्या कपाच्या दांड्यामध्ये काय ठेवतात? हा, कोणी ठेचा म्हणतं, कोणी चटणी म्हणतं. आम्ही सगळे जेवायला बसलो. पंचपक्वान्नाचं ताट समोर आलं आणि तेवढ्यात ती घर मालकीन म्हणती, ताई चटका आणू का तुम्हाला? चटका? मी म्हटलं नको बाई मला चटका, तुलाच राहू दे ते चटका. मी ताई म्हणते, अहो तुम्हाला कळणार नाही, अगोदर घेऊन येते मग तुम्हाला कळेल नेमकी चटका म्हणजे काय होता. मला वाटलं आणि ती काही नाही इंगळ. आता ती गेली आतमध्ये आणि घेऊन आली ते चटका. मला दाखवला तेव्हा मला कळालं की तो ठ्याच आहे. म्हणजे भाषा अशी काही वेगवेगळ्यांची असते. तसं कोणी कोळी म्हणतं, कोणी कातेरी म्हणतं, जसे जसे शब्द असते त्याला. ते घर करते बघा, स्वतः होते एवढं घर करते, एवढं घर करते, बाहेर निघायला वाट सुद्धा ठेवत नाही. आतमध्ये त्याचा गुदमरून गुदमरून प्राण जातो. तशी संसारात अवस्था होते. मोहमायेच्या बंधनामध्ये आपण घर करतो त्या कोळ्यासारखं.
एवढा मोहमायेच्या बंधनात अडकतो की बाहेर निघायला वाट ठेवत नाही, प्राण जातो आपला, पण बाहेर निघता येत नाही. तशी संसारामध्ये अवस्था होते. किती जरी सांगितलं तरी संसार या संसार नगरी बाजार भरला ग बाई. 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 यात सुख नाही हो, त्यात सुख नाही. यात सुख नाही हो, यात सुख नाही. यात सुख नाही हो, त्यात सुख नाही. यात सुख नाही हो, यात सुख नाही. संसार नगरी बाजार भरला ग बाई. संसार नगरी बाजार भरला ग बाई. हे या संसार नगरी बाजार भरला ग बाई. या संसार नगरी बाजार भरला ग बाई. बाजार भरला ग बाई. यांच्यासाठी जोरात टाळी वाजव. काय घेतात तुम्ही ताण आम्हाला? एक क्षणात कुठे काय ताण घेतात बापरे. या संसार नगरी बाजार भरला ग बाई. कशात सुख नाही, यात सुख नाही हो, त्यात सुख नाही. संसार दुःखमुळं चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. संसारामध्ये हाडहाड होते माणसाची, तरी माणूस संसाराची अपेक्षा सोडत नाही. संसारात तीळ मात्र सुद्धा सुख नाही. तुमच्याकडे शेतामध्ये काय पिकतं? हां, भातच आहे का? इकडं पण, आमच्याकडे पण भातच. बरं झालं आपण सेम आलो जरा. भात पिकतो. मला सांगा, शेत नांगरायचं काम कोणाचं असतं? हां, एक अभंग सांगते, एक प्रमाण सांगते, मग तुमच्या कळेल.